अध्यक्ष सामना चालू करायचा. चालू करा. हा दोन्ही टीमांसाठी तोच नियम आहे. 3.3. ईश्वर गोलंदाजी करतोय. राहुल फलंदाजी. पहिला चेंडू जातोय हवेत का ते बघूया. आणि दणदणीत कणकणीत चौकार. पहिलाच चेंडू. पहिल्या चेंडूवर कर्पूस असा समाचार आणि संघाच्या धावसंख्येत 4 रनांची वाढ. पुढचा चेंडू बघूया. आणि पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडू. डोळा भेटावून डोळा आजचे तन डोळती घेवा. काला कंत 20 रुपयाचा वापर ज्या पग भी धोती घे बेटा. आणि पुढचा चेंडू कट केला लेग साइडच्या दिशेने. मात्र एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा बॅटिंग साठी आलाय तो पृथ्वीराज. एक धाव. पृथ्वीराज कट केला. मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि पुन्हा एकदा कट केलाय. धावेचा प्रयत्न होता मात्र थांबले. धावसंख्या स्थिरावली. किशोर भाऊ खामगाव अतिशय सुंदर ओव्हर करतात. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने जातोय चेंडू. मात्र एक धाव पूर्ण. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 6 धावा. एक षटक समाप्ती. तीन ओव्हर 3 बॉल. बॉलर्स नेम नितेश. दुसरं षटक घेऊन आलं आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं. काय करतोय बघूया नितेश. सामना करेल तो. पृथ्वीराज. यसगाव खुलताबाद. पहिला चेंडू. चेंडू जातो हवेत आणि विकेट.
आउट होतोय तो पृथ्वीराज. खुलताबाद संघाला पहिला झटका. आउट झाला तो पृथ्वीराज आणि बॅटिंग साठी जातोय तो आकाश. खुलताबाद संघ बॉन्डरीतून मागे सरका, थोडी मागे सरका, मागे सरका दादा, सरका थोडी मागे मागे. नितेश आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू टाकतोय नितेश आपल्या संघासाठी. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य, कोण कोणास कमी नाही आणि कमी समजायचं नाही. आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत 1 रनांची वाढ. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, न समजलेला चेंडू. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आणि ज्या फटक्याची आपण वाट बघत होतो तो फटका बसलाय. दणदणीत खणखणीत षटकार. आरा गजब षटकार. चेंडू जातोय डायरेक्ट तुरीत, यालाच म्हणतात षटकार. आणि संघाची धावसंख्या होती ती 13 धावा. आणि पुन्हा एकदा आउट. सुंदर अशी झेल पकडली आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा. 2 षटक संपले. मात्र बॅटिंग साठी जातोय आता करण, अर्जुनचा भाऊ करण. आणि या मॅची यूट्यूबद्वारे जे लाईव्ह बघताय ते 10 क्रिक या चॅनलचं पण मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गोलंदाजीसाठी आले ते राज. राज काय करताय बघूया. आणि वाईट, एक अतिरिक्त धाव.
आणि एकदा अजब गजब नो प्लस षटकार अशा 7 धावा एका चेंडूत 6 धावा बघितल्या होत्या पण आज मात्र 7 धावा पाहायला मिळालाय आणि फ्री हिट असेल संघाची धावसंख्या आहे ती 21 धावा आणि हा जो शॉट गेलाय तो गोलीगत शॉट म्हणावा लागेल सूरज चव्हाण बुक्कीट टेंगुल अतिशय लांब आणि पुन्हा एकदा कटकीन मीच हो आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल अंपायरचा निर्णय अंतिम राहील कोणी दबाव द्यायचा नाही चला फिल्डिंग लावा बरोबर अंपायरचा निर्णय अंतिम राहील चला फिल्डिंग लावा वेळ झाला खूप अंपायर 2 रन का आणि पुन्हा एकदा कट केलाय मात्र 1 धाव पूर्ण आणि मिसफिल्ड दुसरी ही धाव पूर्ण आणि पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत 2 रनांची भर थोडीशी मिसफिल्ड होताना आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि संघांचं आई कानुसती माता प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन दोन बॉल एक वाईड एक नो आणि पुन्हा एकदा कट केलाय मात्र तेवढं सुरक्षित रक्षण कुठल्याही प्रकारची धाव नाही दोन्ही संघांमध्ये काटाकीर अशी लढत चालू आहे आणि पुन्हा एकदा वाईड लांब लचक दणगट षटकार म्हणावा लागेल आकाश काय खाऊन आले आम्हाला पण सांगा आम्ही पण खाऊ आणि आम्ही पण लांब षटकार मारू गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल आकाश यांच्या बॅटीतून अतिशय लांब लचक आकाश तुम्ही चेंडू आकाशात का मारताय एवढे लांब लचक संघाची धावसंख्या होती ती 32 धावा तिसरं षटक प्रगती पथावर याच दरम्यान पुढचा चेंडू काय होतोय बघूया
आणि पुन्हा एकदा लांब लचक दणदणीत खणखणीत षटकार वारे पट्ट्या आईशाबास धन्यवाद. आणि संघाची धाव संख्या होती ती 38 धावा. आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 39 धावा. 3 षटक 39 धावा. शेवटचे 3 चेंडू. चला पंच चालू करा. सर बॉलर्स नेम. बॉलर्स नेम. पवन. शेवटचे 3 चेंडू. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. कमबॅक करताना पवन आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. काय होतं बघूया. क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव पूर्ण. सामन्याचा शेवटचा चेंडू. गजब. खणखणीत दणदणीत षटकार. बॉल 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 घेऊन या. याच षटकारानंतर संघाची धावसंख्या होती ती 47 धावा. 48 धावांचं लक्ष असेल. चला यसगाव संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावा. चला यसगाव संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. MH28 संघ आपले 2 धुरंधर पाठवा. राजू भाऊ, याच्यानंतर कोणत्या संघाची मॅच आहे? चला दुसरा राऊंड वाले, चला टॉस पाडायला या. चला पुढल्या दोन्ही टीमांचे कप्तान टॉस करायचा आहे.
अनुसया अल्लाईनगर वर्सेस जय मल्हार आर्वी. टॉस पाडायला दोघं कप्तान या इकडे स्टेजकडे. MH28 संघ किशोर भाऊ लवकरात लवकर आपले 2 धुरंधर पाठवा. लवकर लवकर घाई करा. चला बॅट्समन, चला क्षेत्ररक्षण लावा. यसगाव संघ क्षेत्ररक्षण लावा. चला अनुसया सागर भाऊ राठोड कप्तान पाठवा इकडे टॉस पाडायचे. चला चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटिंग साठी आलाय तो राज आणि त्याची साथ देतोय तो आणि बॅटिंग करेल तो राज, त्याची साथ देईल तो मयूर. राजे भाऊ तुमचा 12 प्लेयर द्या आम्हाला. खुलताबाद संघ 12 प्लेयर पाठवा. राहुल राहुलचा पहिला चेंडू राजेसाठी आणि पुन्हा एकदा फटकावलाय ऑफसाईडच्या दिशेने. दणदणीत खणखणीत चौकार. सागर भाऊ राठोड यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. चला राजू भाऊ टाच पाडायची. कैमरामैन जल्दी से फोकस करो. नगर टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. आर्वी टीमने बिल्डिंगचा. याच दरम्यान पुढचा चेंडू
आणि कट केला आहे लेग साईडच्या दिशेने, थोडीशी मिसफिल्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते राज आणि मयूर MH28 संघाकडून. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने दणदणीत खणखणीत चौकार. अतिशय सुंदर कडक बॅटिंग पाहायला मिळते ती राजद्वारे. आणि कट केलाय लेग साईडच्या दिशेने, सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 11 धावा. एक षटक समाप्त. चला नेक्स्ट बॉलर. चला बॅट्समन लवकर. संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो आकाश. सामना करेल तो राज. आकाश वर्सेस राज. पहिला चेंडू अतिशय सुंदर निर्धाव स्वरूपाचा, कुठल्याही प्रकारची धाव नाही. कमबॅक करताना आकाश. आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि थोडीशी मिसफिल्ड. मात्र 2 धावा पूर्ण. दुसरा षटक प्रगती पथावर. 2 बॉल. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण.
मात्र 2 धावा पूर्ण. अतिशय चुरशीचा सामना बघायला मिळतोय. MH28 वर्सेस यसगाव खुलताबाद. आणि पंचांचा इशारा असेल वाईट. एक अतिरिक्त धाव. अतिशय शांत प्रकारे चाललेला सामना. आणि पुन्हा एकदा तसा चेंडू. पंच काय वाईट. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. आणि स्कोर वाढताना या 2 व्हाईटच्या मदतीने. संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करताना. आणि आम्हाला स्टेजवर पाण्याची सेवा पुरवताय ओम साळुंके यांचं पण मनापासून धन्यवाद. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. आर 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 दणदणीत कणकणीत षटकार. कमिटी आज ती स्कीम चालू आहे की बंद आहे? चालू आहे. ज्यांनी कॅच पकडली त्यांनी येऊन आपले 100 रुपये घेऊन जायचे. ज्यांनी कॅच पकडलाय त्यांनी आपलं नाव सांगून. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 24 धावा. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. अनिल चव्हाण काय बॅट्समन आवरा चला दादा लवकर. चल करण 100 रुपये घे नाव जा. अनिल चव्हाण रावेर 100 रुपयाचं बक्षीस द्या. संघाची धावसंख्या आहे ती 24 धावा. 2 षटक समाप्तीनंतर. चला बॉलर. आणि 9 चेंडू. थांब रे. अंपायर मॅच संपली की ना बॉल आहे ना अध्यक्षांकडे द्या दोघी. संतोष भाऊ बेलदारकडे.
आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण यांच्याकडून षटकारासाठी ग्राउंडच्या बाहेर कॅचसाठी 101 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि पहिला चेंडू वाईट, एक अतिरिक्त धाव. आणि पुन्हा एकदा कट केलाय गॅप मधून, एक धाव पूर्ण. संतोष भाऊ चहा पाठवा इकडे. पाटील साहेब, तुमची चहा अतिशय कडक आहे. नाव आहे तुमचं चहासाठी. तुम्ही लवकरात लवकर कडक चहा बनवून आणा. संपू देऊ नका. असा कसा संपेल? आणि चेंडू हवेत आणि षटकार. आर 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 गजब. प्रेक्षक बाउंड्रीवरचे जरा मागे सारखा. कॅच पकडा पण मागे सारखा. राज अतिशय स्फोटक बल्लेबाजी करताना आणि आर 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 आणि कॅच झाली षटकारच्या बाहेर. कृष्णा रामेश्वर यांच्याकडून यांना 501 रुपयाचं पारितोषिक आहे. संघाची धावसंख्या होती ती 38 धावा, 10 रन. सुनील चव्हाण यांच्याकडून 501 सिक्स मारला तर आणि आरा रा 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 आणि पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत पंच षटकार आहे ना. षटकार आणि संघाची धावसंख्या झाली ती 44 धावा, 4 रनांची आवश्यकता अजून. पुढचा चेंडू कट केलाय. रामेश्वर कडून आणि कृष्णा कडून 501 रुपये, प्रत्येक षटकारला 501 रुपये बक्षीस. या 2 धावांच्या फक्त राजला 501 रुपये बक्षीस मदतीने कृष्णा कडून आणि रामेश्वर कडून. बरोबर का? बाउंड्रीच्या बाहेरची कॅच पकडली ती ऑफर चालू आहे का बंद आहे कमिटी?
आणि पुन्हा एकदा कट केलाय, मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारे MH28 MH28 संघाने सामना जिंकलाय. आणि या सामन्यात किशोर यांच्याकडून सारोळा यांच्याकडून राज याला 500 रुपयाचं पारितोषिक. किशोर राज. चव्हाण कडून सारोळ्यावाल्या. राज मॅन ऑफ द मॅच, कम ऑन द स्टेज. दुसरा सामना लवकरात लवकर चालू करा, नाहीतर